बर ही लईच निवांत बसली आज नेमकी काय भानगडी अशी कधी दिसत नाही निवांत बसलेली थांबीची जरा मजाच घेते आज माझ्या कायम जळीती ना आज हिलाच मी जाळीते तसं पण मी मोबाईल घेतलाय आयफोन 90,000चा बाई ही कुठं चालली आज ही तर आता इकडंच येते येऊ दे असेल काहीतरी काम काय मग अंजली लय निवांत काय नाही बसले बाई आताच काम आवरलं निवांत बसले हा होय हा नाही मला कधीच निवांत दिसत नाही आज पहिल्यांदा एवढी निवांत दिसली आता काम आवरल्यावर काय करायचं म्हणलं बसावं व्हायचं तर अंग टाकावं हा होय झोपणारच होते आता तर तेवढं तू आली म्हणलं चालली सरळ कुठं रस्त्याने अगं चालले होते आमच्या येडा करायला पण तू दिसली मग वळली इकडे म्हणलं याच्या संग बोलून जावा होय हा. बोल की मग कसं काय काढलं आज माझ्याकडे येणं काढलं असंच होतं का असंच तरी काय काम होतं तू पेढे खायला नाही आली कशाची तुला माहित नाही वय नाही सांगितलं नाही तुला नाही कुणी सांगितलं नाही का तुझ्या नवऱ्याने सांगितलं नाही वय नाही मला नाही त्यांनी काही सांगितलं बघा आता हे ते दोघं संगच गेलते कुठं नगरला नगरला हा खरं का काय कशाला गेलते पण तू बघ ना मोबाईल मग आता वय नवीन घेतला का काय आयफोन घेतलाय बघू दाखव बघ ना कितीचा घेतला 90,000चा आहे बाई 90,000चा आणि मग ठेव बाई तुझा पैसे हे तर आमचा नवरा 5,000चा आम्हाला काय आणायला 90,000चा कधी आणायचं मला बाया अगं तू येडबिडी झाली काय काय आणि मग हे ते दोघं संगच गेलते मोबाईल घ्यायला दोघं संगच गेलते हा मग मला पण आणलं मला असतं की त्यांनी. यांनी 90,000चा घेतला मला आणि तुझ्या नवरीने काहीतरी 50,000चा घेतला होता 50,000चा हा मोबाईल हा आणि मग कुठे आहे तो मोबाईल मग घरी नाही आणलं काय मोबाईल नाही मला तर दिसलाच नाही अरे देवा घरी नाही आणला म्हणल्या मग तिला दिलं काय ना बाई कोणाला दिला अगं म्हणजे मला काय माहिती मग कुठं आहे मला वाटलं मोबाईल बघ ह्याच्यात गेम बी आहे लय भारी आहे आपलं बसले बसले खेळते मी त्याच्यात असते का गेम तुला असलं मोबाईल आहे हा भारी आहे मला फोन येते जाते त्याच्यावर बोलती बिलती भारी काय मग त्या फोन मध्ये काय आहे एवढं आणि मग तुझ्या नवऱ्याला विचारलं नाही का तू काय विचारलं नाही मोबाईल कुठे 50,000 मला माहितीच नाही ना त्यांनी आणलेला मोबाईल तू येडी आहे अख्ख्या गावातल्या बायांना मोबाईल आहे तुला मोबाईल नाही खरंच म्हणती ना तू त्यांनी आणलेला 50,000चा मोबाईल लाव काय यांना फोन तू फोन लाव काय ते नाही नाही तू खरं बोलती ना फोन लावायची काही गरज नाही मी आणि खोटं बोलते का कधी येऊ दे त्यांना घरी आता मग सांगते ए भांड बिंड काय करू नका मग पण एखाद्या संसारात उगं संसारात माझ्या जर संसारात वाटोळ होत असेल तर तुला बघवायला चांगलं लागेल का अगं पण उगा एखाद्या संसाराचं वाटोळं करायचं नाही का बरोबर नाही वाटत हो ना मग सांग ना मग मी नवऱ्याला अगं सगळं पण मग करते. जरा लक्ष द्यावा नवऱ्यावर तुला कळतं का नाही काही लक्ष म्हणजे माझा नवरा कुठे जातो तुला लक्ष द्यावा गावात किती का बाया येत हा मग किती का मग माझा नवरा काय बायांकडे जातो काय तसं नाही म्हणत मी मग कसं म्हणते पण तू? लक्ष द्यावा बरं लक्ष देते ना तर त्यांच्याकडे पण तुझ्या जर हे बोलण्यातलं खोटं ठरलं ना तर मग तुला बघ कशी काही करते येऊ दे त्यांना फक्त घरी 50,000चा मोबाईल घेतला मोबाईल 50,000चा घरी नाही नाही तर आला लाव आमच्या घरात भांडण नाही नाही 50,000चा मोबाईल घरी नाही आला म्हणल्यावर मग ते दिवशी ती गंठन केलं तर मिनी गंठन मग ती पण नसून आलं घरी कोणी केलं मिनी घंटन तुझ्या नवरीने त्यांनी आणि माझ्या नवऱ्याने सगळं केलेलं तुला कसं काय माहिती मला अगोदर हे सांगतो मी नाही नाही माझा नवरा मोबाईल आणतोय घंटन आणतोय हा तुला माहिती नाही यांची दोस्ती कशी दोघांची ते मग एकमेकाला तुला कुठे घंटन मिनी घंटन आणलं अगं मला नाही केलं ह्यांना घेऊन गेलते फक्त अगं ह्यांचा मित्र आहे ना तो सोनार मग ते म्हणले थोडेफार कमी पैसे होते कमी मग चल तू माझ्या संग मग हे गेले खरं बोलती काय तू? अगं खरंच मग मी कशाला खोटं बोलू अजून काय काय आणि केलं कोणाला दिलं माहिती का त्या गावातल्या गावातल्या काय गिरणीवाले नाही का हा गिरणीवालीचं काय नाही मला नाही माहिती पण असं ऐकायला आलत मला गिरणीवालीचं काय काय नाही ग मला असं ऐकायला आलत खरं बोलती ना मग अजून काय काय केलं? मला काय करायचंय अजून काय काय घेतलंय त्यांनी आता ती मला बी सगळं नाही सांगत मला ते काय काय करते दोघ जण पण असं थोडंफार मोबाईलचं ते मिनी घंटांचं ऐकलं होतं मी मिनी घंटन बी केलाय 50,000चा मोबाईल बी घेतलाय इथं घरात बायको मिनी घंटा आता नाही एक महिना झाला मिनी घंटाचा विषय झाला मोबाईलला मोबाईल आहे काय आता 7-8 दिवस मला असला बटनाचा मोबाईल वापरायला लावते तो आणि तुला अक्कल पाहिजे मग तुला नाव ताब्यात नाही ठेवत का मला नवरा ताब्यात ठेवता येत नाही आता मला काय माहिती माझ्या नवऱ्यावरती माझा लय विश्वास होता पण माझा नवरा 50,000चा मोबाईल घेतोय आणि मला घरात दाखवत नाही मिनी घंटन घेतोय मला दाखवत नाही ऐक मला काही घेणं नाही तुमच्या घरचा येऊ दे आता फक्त घरी तुमच्या घरचा प्रश्न तुम्ही तुमचं भांडणं करा नाही तर तिकडे काही करा मला हे कळलं होतं भांडणं करणारच आहे तू एवढं सांगते म्हणल्यावर तू खोटं नाही बोलायची मी तर कधीच खोटं बोलत तू खरं सांगते ना अगं मी कधीच खोटं बोलत नाही बरं अजून सांग ना मग काय काय घेतलेलं
नाही ग मला पण नाही सांगता यायचं पण एवढंच मला माहिती आहे साड्या बिड्या तर काय म्हणजे असतात म्हणायला साड्या मग तुला माहितीत म्हणल्या घेतल्या असतील किती वेळा साड्या घेतल्या ह्यांची सांग काय मी एक साडी 4 दिवस घालती या मग तुम्हाला वाटलं तुलाच घेत असते मी तर 4 दिवस झाले मागे लागली होती लग्नाला जायचं साडी घ्या म्हणून साडी सुद्धा घ्यायला मला नाही म्हणले मला काम आहे मला जायचंय मला साडी घेतली नाही येऊ दे फक्त आता घरी बघ ना जरा ते त्यांना फोन लावते आणि घरी बोलवूनच घेते हे मग मी जाऊ का नाही तू बस नाही तर मला इच्छू दे ना खरं खोटं करू दे नाही तुम्ही मला आहे ना मला ते मला जायचं नाही मी जाते तुमचं तुम्ही बघा मला नाही ते भाऊजी म्हणते नाही काही केलं मी जाते तुम्ही तुमचं बघा हे जाऊ का ही बोलती खरंच ह्यांनी मोबाईल आयफोन घेऊन दिला असेल का मिनी घंटन ही तर मी 4 दिवस झालं मागं लागली या साडी घ्यायची तर मला दुकानात नाही आणि मोबाईल घेतात या मिनी घंटन घेतात मला घ्यायचं म्हणल्यावर पैसे नाहीत मग ह्यांच्याकडे आलं कुठं एवढं पैसे घ्यायला बघते आता फोन करून फोन बी लागा नाही असलं डबड घेऊन दिलंय मला येऊ दे आता घरी बघते कस काय डोक्याला ताप नुसता घरी आता मग बघते त्यांना पण कस काय ते आता मला पण आयफोन पाहिजे म्हणजे पाहिजेच मला पण आयफोन पाहिजे मिनी घंटन पाहिजे नेमकं केलंय कोणासाठी आला का इथं उभा राहा खाली उभा राहा तुम्ही आला का मला आयफोन पाहिजे हा मी तसला बटनाचा आहे का नाही तर फोन वापरत नाही मला आयफोन पाहिजे आता काय म्हणजे माझ्या मोबाईलचेच हप्ते फिटले नाही तर तुला लगेच अख्ख्या गावात सगळ्या बायकांना आयफोन येतं मलाच मोबाईल नाही तेवढा मी आता तसले बटनाचे वापरत नाही मला आयफोन पाहिजे म्हणजे पाहिजे बर घेऊ कधी मग घेऊ ना आता ते पहिले हप्ते फिटले का लगेच घेऊ नाही मला आत्ताच पाहिजे आयफोन आणि हो ती मिनी घंटन सुद्धा मला पाहिजे हा मिनी घंटन पाहिजे आयफोन पाहिजे मला बाकी काही सांगायचं नाही आणि हो त्या दिवशी का नाही त्या रंबीच्या का नाही नवऱ्यासोबत गेला होता साडी घेतली दुकानात मला मी 4 दिवस झालं मागं लागली साडी घ्यायची म्हणून अक्कल आली का मला साडी घ्यायची मग ती साडी घेऊन ठेवली कुठं आयफोन कुठं ठेवलाय मिनी घंटन कुठं ठेवलाय साडी कुठं ठेवली मला ही तिन्ही बी दाखवलं नाही मग घेतलंय कोणासाठी तुला कोण म्हणलं मला कोणी का सांगा ना ज्यांनी बघितलं त्यांनी सांगितलं कुणासाठी घेतली पण मी घेतलंच नाही कोणाला तर काय सांग घेतलं नाही मग कोणासाठी घेतली घेतलंच नाही तर खरं बोला बरं घ्या बरं आईची शपथ आय मरू म्हणावं हे का नाही मी घेतलंच नाही कोणाला मी मरू का माझ्या तर मरणावच उठलेलं आहे असं बाहेर भेटत ना सगळं काय आहे बाहेर का मी घरात मरते की काम करू तसला बटनाचा मोबाईल मला वापराय दिला का मुर्दा बसवला तुझा काय तोंड्या खापर तोंड्या मला आत्ताच्या आत्ता मिनी घंटन पाहिजे नाही चपलाने थोबड फोडती मला आत्ताच्या आत्ता आयफोन पाहिजे मिनी घंटन पाहिजे म्हणजे पाहिजे 2 मिनिटात ना उठायचं पटकीने 2 मिनिटात आणून द्यायचं तुला आणतो म्हणजे ती गिरणीवाली कोण आहे अरे नाही दिलं तिला कोण आहे ती गिरणीवाली दिलं नाही म्हणलं तुला कळतं का दिलं नाही म्हणजे ती रब्बी काय मला खोटं बोलल का तिला मिनी घंटन नेऊन देतोय साडी नेऊन देतोय म्हणजे मी काय घरात काम करायला ठेवली का तू अक्षली विचार काम करायला ठेवली अक्षला काय विचारायचं तू अक्षली काय विचारायचं अक्षला काय त्याला काय घरातल्या साड्या माहितीत ना दररोज माझ्या संग ते मला आता आयफोन पाहिजे आयफोन पाहिजे मला जगाला विचारायला लावायचं ना आयफोन पाहिजे मला आयफोन पाहिजे मग उठायचं पटकन आयफोन घ्यायचं यार हिल सांग राव समजून म्हणजे आयफोन घेऊन दिला त्या गिरणीवालीला नाही म्हणजे डोके पलटायला लागला का मी कशाला पलटू म्हणजे एक मिनिट 2 मिनिट तू शांत बसा मी रोज आग संग असतो आज तुला वाटलं का माझ्या संग नाही कधीच नाही मग ती मिनी घंटा आयफोन साडी कुठे घेऊन ठेवली ना ते आता सांगायचं नाही तर लातच घाली ना ते तडा बरोबर